पत्रकार बंधू भगिनी, माझ्या रोळपाली ग्रामस्थांच्या वतीने आज कळंबोली वसाहतीच्या वतीने आज पत्रकारांना शॉर्टक्यू नोटीसमध्ये या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे। या बैठकीस उपस्थित माझ्या गावचे प्रतिनिधी सुदाम शेठ पाटील, पनवेल महानगरपालिकेच्या शिक्षण सभापती विद्याताई गायकवाड, रोडपालीचे आणि आमच्या युवकांचे प्रेरणास्थान नरेश गोकुल शेठ पाटील, त्यांचा सर्व मित्रपरिवार, त्याचप्रमाणे उपस्थित या ठिकाणी माझ्या गावचे पाटील, ठाकूर, भोईर, कोणिलकर, म्हात्रे, नाईक ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांचं मनापासून खरं तर ज्या समस्या आहेत त्या समस्यांना आपण वाचा पडावी याकरिता ही प्रेस या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। अनेक प्रेस नोट आपल्यापर्यंत सगळ्या पत्रकारांना पोहोचलेली आहे का? विषय खूप गंभीर आहे पनवेलमधले, आणि त्या प्रश्नांना पत्रकार हे वाचा फोडतात असे पत्रकारांना या ठिकाणी पाचारण केलेले आहे। तर माझी एवढीच विनंती आहे की खऱ्या प्रश्नाला आपण वाचा फोडा आणि या पनवेलच्या जनतेला बळ द्या, कारण नाहक त्रास आज आपल्याला भोगावा लागतं। प्रत्येक आई बहीण ही पाण्यासाठी आज पुन्हा टँकरचं पाणी पिण्याची वेळ आलेली आहे। विद्युत पुरवठा सातत्याने खंडित होतोय। आपण कामोड्यातील खारघरमधली परिस्थिती पाहिलेली आहे। हीच परिस्थिती आज आपल्यावर ओढावलेली आहे। मलेचा भाग हा जर आपण सोडला तर पाऊस पडत नाही, पाऊस सुद्धा रुसलेला आहे। अशा परिस्थितीत आपण काय केलं पाहिजे याच्यावरती विचार मीमांसा आज होणे गरजेचं आहे। म्हणून ही आजची पत्रकार परिषद, पत्रकार म्हणजे जिथं मुंगी जात नाही तिथं पत्रकार जातात असं संबोधलं जातं। तर माझ्या पत्रकार बांधवांना, माझे सर्व सिनियर पत्रकार आहेत, त्या ठिकाणी ज्युनियर आहेत, त्या सगळ्यांना विनंती आहे की हा जो विषय गांभीर्याने आपण मांडा आणि जनतेपर्यंत जनतेचा आवाज पोहोचवा, यासाठी आपण आज त्या ठिकाणी सुप्रवास करत आहोत। तर आपल्याला या प्रेस नोटच्या द्वारे काही प्रश्न दिलेले आहेत। त्या पुढे जाऊन सांगतो की मूळ प्रश्न आहे की रोडपली गाव, या गावात जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता विकला आहे। सुधामशीच्या भाषामध्ये तो रस्ता विकला आहे, तर तो रस्ता आम्हाला खुला करून द्यायचा आहे। वडलो पाहिजे, जेव्हा मनुष्य या धर्तीवर लोक पावला, मनुष्य या धर्तीवर जन्म घेतला, तेव्हापासूनचा रस्ता या बिल्डरांच्या माध्यमातून बंद केलेला आहे। एक जेसीबी तोडायला 200 पोलीस बंदोबस्त त्या रोडपालीला दिले होते। म्हणजे ही एक भयान बाब आहे। म्हणजे पोलिसांना पुढे करून जनतेला, स्थानिकांना घाबरवून अशा पद्धतीची ही भूमिका जर हा प्रशासन घेत असेल तर ही मतलब खेदजनक बाब आहे। मला या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी डम्पिंग ग्राउंड, सार्वजनिक ठिकाणी डम्पिंग ग्राउंड नियमामध्ये किमान 500 मीटर वसाहतीपासून दूर असावा, म्हणजे अर्धा किलोमीटर। परंतु असं नसताना जिथं माझ्या गावचा, ज्याला आम्ही बाबूदेव आमचे कुलस्वामी म्हणतो, म्हसेसराला, असं आमच्या म्हसेसराच्या देवासमोर पलीकडे बाबदेव आहे, अलीकडे म्हसेसर आहे, अशा देवाच्या प्रार्थनिक जो स्थळ आहे, आमचा तलाव आहे, त्या तलावाच्या समोर हा डम्पिंग ग्राउंड, लोकांना सकाळी जे वॉकिंगला लोक जातात, सिनियर सिटीजन जातात, त्यांना अनेक वेदनाच्या संदर्भात भोगाव्या लागतील। डासांचं प्रमाण वाढेल। माझ्या कळंबोलीतही काही पत्रकार आहेत आणि मी हेतू पुरस्कार या सांगणार आहे की तुम्ही देखील आवाज याच्यावरती उठवला पाहिजे आणि सातत्याने आवाज उठवला पाहिजे। आणि हा डम्पिंग ग्राउंड तिथं आल्यामुळे काय होणार आहे, टक्क्याची परिस्थिती काय झाली, आणि हा डम्पिंग ग्राउंड कुणाच्या स्वतःसाठी जवळ छोट्या गाड्या यायला पाहिजे म्हणून लावतात, कॉन्ट्रॅक्टरसाठी, जनतेच्यासाठी की प्रशासनात बसलेल्या अधिकाऱ्यांसाठी। पण असा डम्पिंग ग्राउंड या ठिकाणून हटवला पाहिजे, त्याचं आरक्षण रद्द केला पाहिजे।
रोडपाली गावातील रस्ता हा खुला करून दिला पाहिजे. पाण्याचे जे प्रश्न आहेत, अनेक वेळा मी सुद्धा सभागृहात बसलेलो आहे. पाणी प्रश्न पेटवण्याला मी जरी असला तरी पुरेसं पाणी आज नाहीये. आज कळंबुली, कामोठे, खारघर, ओल्ड पनवेलला किती प्रमाणात मिळतो मला माहिती नाही, पण काही पाण्याच्या ज्या टंचाई आहेत त्या संदर्भात नियोजन नाही, पण CCOC पहिला दिली जाते. आज बिल्डरला CCOC पहिला दिली, पाण्याचं नियोजन नाही. आणि अशा परिस्थितीत पनवेलकरांनी करायचं काय? तो काहीतरी चॅनल आहे पनवेलकर काहीतरी कर, तर पनवेलकरांनी काहीतरी करावं अशी माझी विनंती आहे. म्हणून या सगळ्या समस्या घेऊन आज समस्या अनेक आहेत, समस्यांना उत्तर नाही, समस्यांना उत्तर केल्याची टोपी दाखवली जाते. म्हणून पनवेल महानगरपालिकेच्या या प्रशासनाला जनतेची ताकद काय आहे ही दाखवण्याची वेळ आज आलेली आहे. आणि येत्या मंगळवार दिनांक 30 जून रोजी हा भव्य मोर्चा काढण्याचं आयोजन आपण केलेलं आहे. आणि हा मोर्चा माझ्या पत्रकार बांधवांना माहिती आहे, ज्यांनी मला कव्हरेज दिलाय, फुटेज दिलाय, मोर्चा कसा असतो आणि मोर्चा कसा असेल याची तुम्हाला कल्पना आहे, पण प्रशासनाला असावी. म्हणूनच त्यांना हिंट देतो आपण की हा मोर्चा हा खूप भव्य प्रमाणात मोर्चा लोकांचा सगळा राग जसा कॉक्रोच पार्टीने केलेला आहे तसा कळंबोली रोडपालीकर करतील एवढी ताकदीने आम्ही पनवेलकर येऊ अशा पद्धतीची भूमिका साऱ्या आमच्या ग्रामस्थांनी घेतलेली आहे. मग तिथे असताना डॉक्टर असतील, वकील असतील, इंजिनियर असतील, कारण सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातूनच हा मोर्चा आम्ही घेऊन येत आहे. आणि या मोर्चाला आयुक्तांनी सामोरं जावं, त्यांनी प्रश्नाचा आम्हाला उत्तर द्यावं. मी अनेकदा म्हणतो की पत्रकार टिकला तर लोकशाही टिकेल आणि पत्रकारांनी लोकशाही टिकवण्यासाठी पुढे यावा हीच माझी विनंती आहे. आणि पत्रकारांनी खऱ्या अर्थाने आज हा आवाज तुम्ही लोकांच्या पर्यंत पोहोचवला पाहिजे अशा अपेक्षेने मी तुमच्याकडे आज सुतोवाच करत आहे. आपण सत्य बसलेला होता तेव्हाचा प्रश्न आणि आता सत्ता काय बदल वाटतंय का? पर्सेंटेज वाटले. जेव्हा होता तिकडे जगदीश, जेव्हा जगदीश होता ना तेव्हा त्याला धाक होता, तुम्हालाही माहिती. पण आता जगदीश नाही, त्यामुळं फुल फिश चाललंय सभागृहात. जगदीश म्हणून महानगरपालिका लोकांना फुल फिश ते मूर्ख बनवते. तर अशा पद्धतीने आवाज उठवणारा कोण नाही. या सत्तेमध्ये असणाऱ्या जे काय महापौर असतील किंवा अन्य पदाधिकारी असतील यांना मुळात स्वतःचे अधिकार नाही. त्यांनी जर स्वतःचे राईट्स वापरले तर त्यांच्या दारातली गटर सापडते, स्वतःचे राईट्स नाही, त्यांना सांगल्यावरतीच काम होईल. अशी लोक बसून सत्तेत चालणार नाही. आणि म्हणून हा जो मोर्चा आपला आहे तो मोर्चा त्यासाठीच आहे. तर आपण म्हणतो ज्यावेळेस मी सभागृहात होतो तुम्ही साऱ्या पत्रकारांनी पाहिलं आहे की आयुक्त कोणताही आयुक्त असेल त्याला प्रत्येक प्रश्न जाब विचारले आणि प्रश्न शोधून घेण्यापर्यंत आपण. आता यावत विचारत आता ही सभागृहात तुम्ही बघा, सभागृहात कोणच बोलत नाही. मी सत्तेत असून सुद्धा सत्तेला वैर करण्याची ताकद ठेवणार मी काय करत आहे. आणि म्हणून आपल्याला त्याला राहून माशाशी वैर करण्याची ज्याच्याकडे हिंमत असेल तोच मासा सरस होतो. आणि तिथं आता कोणच दिसत नाही, म्हणून आता मासे मारले जातात. त्याची कारण तीच नाही. 30 जूनला जो मोर्चा काढणार आपण तो कोणत्या पक्षातर्फे आहे की फक्त नागरिकांना म्हणजे आपण पुढचं पाठिंबा आहे? इथं कोण पक्षविरहित मोर्चा आहे. नागरिकांचा आक्रोश, जनतेचा आक्रोश मोर्चा आहे. पक्ष आम्ही बाजूला ठेवून या ठिकाणी आम्ही जनतेच्यासाठी पुढे येत आहोत. पक्ष काही महाविकास आघाडीच्या किंवा सत्तेतल्या पण लोकांना मी इन्व्हाइट करणार आहे. तुम्हाला लोकांनी मतं दिली कशासाठी दिली आहे? इथे डम्पिंग ग्राउंड आणण्यासाठी दिले का? गावचा रस्ता बंद करण्यासाठी दिले आहे का? रामशेठ ठाकूर यांच्या चिरंजीवाला लोक मतं कशासाठी देतात? ही आम्हाला निरोगी ठेवायचं तर रोगी ठेवायचं. आज योग डे आहे, आज महानगरपालिका योग डे साजरा करतो, पण आम्हाला भोगडे आम्ही भोगायचं काही सगळं. त्यामुळं पक्षविरहित मोर्चा आहे, जनतेचा मोर्चा, त्याला कुठल्याही पक्षाचा टच असणार नाही. आता आमच्या सुद्धा शेट्टी महाविकास आघाडीच्या सगळ्या लोकांना फोन करून बरोबर आहे, परंतु हा जनतेनेच ठरवलंय का
जनतेसाठी आता जनता लढेल हा मुद्दा. आणि तुमच्या कामुटच्या लोकांना तुम्ही सांगा की विजेच्यासाठी जरी स्वतंत्र डीपी तुमची निर्माण करण्याचा ठरवलं असेल तर डीपी काय तुम्हाला मिळणार नाही. हे पण लिहून घ्या माझ्याकडे. नाही मिळणार. तुमची दिशाभूल आहे. द फेट तुमची दिशाभूल करण्याचं काम आहे. डीपी मिळाल्यावर मी तुमचा आणि देवानंद सत्कार करेन. पुष्कळ चौकामध्ये महापालिकेने 2,34 लाख रुपये खर्च करून शौचालय बांधलं होतं. कोणी ते तोडलं. अशा पद्धतीने तो नापास आपल्या जनतेच्या घराचा पैसा वाया घालवला. खरं तर माझी तुम्हाला पत्रकारांना विनंती आहे